सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा भगवान पंढरीनाथाची सेवा करत असताना प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सद्गुरू साधकाचे मायबाप असलेले परमपूज्य सद्गुरू मदन महाराज यांची 25वी पुण्यतिथी साजरी होत असताना हा प्रसंग आहे। सद्गुरू बाबांना जाऊन बोलता बोलता 25 वर्ष झाली। 25 वर्षापूर्वी आपण याच ठिकाणी होतो। विठाला काळ हा कुणासाठी थांबलेला नाही आणि अशा या कोरोनाच्या महामारीनंतरचा हा कार्यक्रम आहे। होईल का नाही, होईल की नाही ही भीती मनामध्ये होती। मागील 2 वर्षापूर्वी रौप्य महोत्सवाची घोषणा झाली होती, परंतु गेल्या वर्षाचं वर्ष 1.5 वर्षाचं वर्ष जर लक्षात घेतलं काय होईल हे सांगता येत नाही। पण सद्गुरू हे संत हे सामर्थ्यवान असतात। ते समाजाच्या हृदयात शिरून समाजाकडूनच ते करून घेतात। विठाला आणि म्हणून या प्रसंगी सद्गुरू मदन महाराज अशा थोर संतांचं वर्णन करणारा हा अभंग आहे। ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज आदी करून चोखा महाराज या सर्व संतांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबरायची जी बुद्धी आहे, जो हृदयातला भाव आहे, तो भाव अतिशय महत्वाचा आहे अभंगामध्ये। की तुम्ही समर्थ आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही वैकुंठीवासी आहात, तुम्ही जे कराल ते होते। कराल ते काय नव्हे महाराज, ही शक्ती तुमच्याकडे आहे। आमची सामान्याची सुद्धा काही इच्छा आहे की नाही महाराज? तुम्ही ज्या पदाला प्राप्त झाले ते सहज तुम्ही गेले, हातोहात गेले निघून, हातोहात। लोकाला कळलं नाही हा महात्मा एवढा मोठा आहे म्हणून। विठाला कुंडली संतांचं कार्य करत असताना, संतांचा स्थूल देह असताना, संतांच्या भूमीवर वावरत असताना, समाजामध्ये काम करत असताना अगदी आपला मोठेपणा जिरवून काम करतात। चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपणा मिरवी आवडोनी। समाज त्यांना माणसं म्हणतात, पण माणूसपणाची भांब लौकिक भागी तुकोब माऊली लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये। हे वर्तत दिसती देई परी देई ना, माझ्या ठाई मी तयाच्या हृदय समग्र असे, ही त्याची क्वालिफिकेशन असते। विठाला सामान्य संसाराच्या नादी लागलेले तुम्ही आम्ही, 4-2 लेकराच्या कुटुंबाचा संसार करणारे तुम्ही आम्ही, जगाचा संसार करणाऱ्या संतांची बुद्धी आपल्याकडे कशी असणार? आणि म्हणून संत समाजामध्ये जे राहिले, कडा परिसरात आयुष्याच्या शेवटी आलेत ते, पण त्यांचं आयुष्यभरचं जर परमार्थिक कार्य पाहिलं चातुर्मासातलं तर साधकाचा माय बाप
सुखाचं दान देणारे महात्मे, सुखाचं प्रदान देणारे महात्मे. विठाला सर्व सृष्टी सुखाची हो ही ज्यांची आकांक्षा आहे. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये एवढ्या ओव्या लिहिल्या या बाबतीतल्या. हो, समाजाला सुख मिळो अगर न मिळो पण मिळो. त्यांची व्यंकटी सांडो अथवा न सांडो पण सांडो. त्यांना मोक्ष मिळो अथवा न मिळो पण मिळो. काय ओव्या माऊलीने भारदारीने वापरल्यात. केवढी आकांक्षा आहे. आई वडिलाची लेकराविषयीची जी अपेक्षा असते तेच संतांची विश्वाच्या बाबतीची अपेक्षा असते. त्यांचं जीवन विश्वाला गवसणी घालावं अशा प्रकारचं असतं. विठाला जे महात्मे आपल्या स्वस्वरूपाला गेले, प्राप्त झाले, ज्यांना निर्वाण प्राप्त झालं, ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली, कैवल्य प्राप्त झालं. हो, कितीतरी नाव आहेत. मोक्ष प्राप्त झाला, मुक्ती प्राप्त झाली. पण तुकोबरायच्या मनात आलं की संतांनो, आम्हाला सुद्धा ती अवस्था नको. पण तक्रार करायची कुणीकडे, म्हणून तुकोबरायांनी पांडुरंगाकडे तक्रार केली. देवा, माझ्या अगोदरचे सर्व संत मोक्षाला प्राप्त झाले, हातोहात निघून गेले, हातोहात. आमचं काय? मला वाटतं देव विठ्ठल तुकोबरायला म्हटले असतील, मग जे पहिले संत गेले निघून, हातोहात संसारात राहूनच त्यांनी संसार सुखाचा केला, तुम्ही जा. असं कदाचित या अभंगाच्या याच्यातून आध्यारूच अशा प्रकारचा प्रश्न निघतो. मग तुम्ही निघा, तुम्हाला तुमचा पुरुषार्थ मिळवण्याची काय आम्ही नको म्हटले? त्यावेळेस तुकोबरायचे शब्द, देवा, जे निघून गेले ना ते सामान्य नाहीत, ते हातोहात निघून गेले, आम्ही नाहीत. एक केली हातो फळी, एक केली हातो फळी, हातो फळी, एक हातो फळी, एक केली हातो फळी, एक केली हातो बलवान होते, ठाया बळी पावले, आपल्या ठिकाणाला ते प्राप्त झाले. माऊलीने 15 अध्यायात गीतेवर टीका करताना, तत्पदम तत्परी मार्गी तव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रस्तुता पुराणी. त्या चाद्यम या पदाची व्याख्यान करताना माऊलीने फार गोड ववी लिहिली 15 अध्यायात. जे आपण विन पाहिजे, काही नेननाची जाणीजे, आद्य पुरुष म्हणीजे जया ठाया ते. असं जे आद्य पुरुष ज्याचं नाव आहे ज्या ठिकाणा, की तिथं गेल्यानंतर येणं नाही, जाणं नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, फिरणं नाही, भूक नाही, ताण नाही, काही नाही, काही नाही. त्या ठिकाणाला मदन महाराजजी तुमच्यासारखे सहज निघून गेले. काही
संत म्हणण्यापेक्षा जेवढे संत असतील तेवढे सहज ती ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतात. सहज चालता बोलता होता. कारण तो सर्व कर्माचा नाश करून आलेला महात्मा असतो. त्यांच्या ठिकाणी कुठलाच शास्त्राच्या नुसार कर्मविपाक शिल्लक राहिलेला नसतो. जर कर्मविपाक शिल्लक असेल तर परत त्याला जन्म घ्यावा लागतो. पण ते सारी कर्म ब्रह्मरूप केलेली असते. ती जी जी क्रिया करतो ते क्रिया सारी ब्रह्मरूप असते, ब्रह्मार्पण असते, ब्रह्मार्पण असते. त्यामुळे त्यांच्या क्रियेमधून पाप जसं जमा होत नाही तसं पुण्यही जमा होत नाही. काही जमा होत नाही. फिक्स डिपॉझिटमध्ये संचितच जर होत नाही तर त्यांना ते पाप कर्म याची कबुली देण्यासाठी पुढे जन्म घेण्याची गरज नाही. त्याला आपल्याकडे जीवनमुक्त म्हटलं. ते दिसत जरी असले आपल्याला माणसासारखे, पण ते माणसानं ही अवस्था त्यांची असते आणि म्हणून सहजच ते आपल्या ठिकाणी प्राप्त होतात. तुकोबराचे एक अभंग मला डोळ्यासमोर येतोय. त्या अभंगात ते म्हणतात की आमच्या आधी जे निघून गेले त्यांना जे फळ मिळालं ते मलाही मिळालं पाहिजे. पुढीलांची इच्छी फळ, फळ म्हणजे मोक्ष, फळ म्हणजे मुक्ती. जया बळ होते ते, जया अंगी बळ होतं ते, पण त्या फळाची देवा मला इच्छा आहे. संत गेले तया ठाया देव राया पावली, देव राया पावली, देव राया पावली. संत गेले संत गेले तया ठाया देवराया पावले, देवराया पावले, देवराया पावले, संत गेले तया ठाया देवराया पाववी. संत ज्या ठिकाणाला गेले मग ठाया. गाथेमध्ये खूप अभंग आहेत. पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया. तो ठाया शब्द अतिशय महत्वाचा आहे. ठाया म्हणजे मोक्ष. तिथे गेल्यानंतर काहीच नाही, काहीच नाही. हालू नये चालू नये, 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 हालू नये चालू नये. आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी अण्णा पवार अण्णा ज्यावेळेस मूडमध्ये येत असत त्यावेळेस ही चाल बनायची. तुफान ज्यावेळेस चालायचे
तेवढी त्यांच्या आवडीची इच्छा विठाला कुंडली गोदान काय महात्मे होऊन गेले महाराष्ट्रात. वारकरी संप्रदायाचा त्याने असा फुलोरा मोक्षापर्यंत उधळून लावला. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. एक शब्द सुद्धा अवांतर बोलत नसणारे महात्मे कुणीकडे, आणि आज एक शब्द सुद्धा अभंगाचे बोलत नसलेले महात्मे कुणीकडे. महात्मे म्हणतोय मी त्यांना, विठाला ज्या ठिकाणाचं वर्णन करताना हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, असं ठिकाण कुणाला नको आहे. बोलू का मी? मनुष्य जन्म हा त्या ठिकाणाला जाण्यासाठी जन्म घेतला. पाप पुण्याची समान समी जई पाविजे कर्मभूमी, ही जी स्थिती आहे ना, ही त्या मोक्षाला जाण्यासाठीच आहे, इकडे तिकडे नरकात जाण्यासाठी नाही. कारण मनुष्य योनीमधूनच त्या ठिकाणी जाता येतं, इतर योनीतून जाता येत नाही. भगवंताने सर्व जग निर्माण केलं, शेवटी मनुष्य योनी निर्माण केली. आणि जगाचा अहवाल पाहिला त्यांनी, या जगातील एकही योनी माझ्याकडे येऊ शकत नाही. पाय ते भागवतातल्या ओव्या पहा. येणे देहेशी मत प्राप्तींच्या वेळेस मनुष्य देह निर्माण केला, त्यावेळेस सुखाचा श्वास सोडलेला आहे भगवंताने. येणे देहेशी मत प्राप्ती, माझ्या प्राप्ती होणारा फक्त एवढाच एक मनुष्य देह आहे, जो कीर्तनात टाळ घेऊन नाचतोय. विठाला आणि मनुष्य होऊन जर त्यांनी ती वाट न धरता नरकाची धरली तर मनुष्यपणा केली हानी, असं म्हणावं लागलं. सर्व संतांनी ताशेर वडले मनुष्यवनीवर. अरे भगवंताला मनुष्यवनी पाहून आनंद झाला की तो माझ्या ठिकाणी येणार आहे, माझी प्राप्ती करणारा हा मनुष्य देह आहे. आणि म्हणून ते ठिकाण तुकोबराय म्हणतात, देवा त्या ठिकाणाला मलाही जायचे, पण काय करू? एकी केली हातो फळी ठाया बळी पावले, जे बलवान होते ते निघून गेले, पण आम्ही मात्र बलवान नाहीत. आम्ही कसे आहोत? आम्ही देवा शरणीन, आम्ही देवा शरणीन, आम्ही देवा शरणीन, आम्ही देवा शरणीन.
आम्ही शक्तिहीन आहोत आणि म्हणून करुणेकडे आम्ही धावलो. आमच्या हातात करुणा भाकणं एवढंच आम्हाला माहित आहे. पण ऐक देवा, गजेंद्रासाठी तू धावून गेलास. तो पापी, पापाची पाप राशी असलेला अजामुळे त्याचा तू उद्धार केला. गणिकेचा उद्धार केलास. जी तुला मारायला आली पुतना, तिला सुद्धा तू ते पद छाया ठिकाण दिलं, मोक्ष दिलंस. तुला काही मागायला आली होती? तुला मारायला आलेलं तिला मोक्ष देतो. आम्ही काय केलं? म्हणून करुणा तर भागतात, पण करुणेमध्ये रग सुद्धा आहे. विठाला समाजापुढे तर मागू नयेच, प्रश्नच नाही. पण देवाकडे जरी मागण्याची पाळी आली तर रग तुम्ही सोडू नका. वारकरी रग सोडू नका, उगाच लोटांगण घालू नका. आणि तुकोबराची ती पद्धती प्रत्येक अभंगात पहा. देवाला जरी मागितलं तरी रग सोडली नाही. उगीच शिळपट होऊन देवाच्या चरणावर लोळले नाही. सांग तू असं का केलं? तू एवढा समर्थ असताना, तुझ्या आम्ही अंश असताना आम्हाला केविलवाना काय केलं? बोल. काय तुझी शक्ती गेली? शक्ती राहिली नाही? कोरोनात इंजेक्शन नाही घेतले तू? विठाला केविलवाना केलो दिनाचा दिन. काय तुझी हिन शक्ती झाली शे दिसे. मला लाज वाटते तुझा दास म्हणायचं. आम्ही छातीला हात लावून म्हणलो आम्ही ज्याचे दास. अरे देव, तुझ्यापेक्षा आम्ही हिनकस आहोत म्हणून सामान्य माणसाला दिले. ज्यांना देण्याची लायकी होती त्यांना तू ते पद दिले. आम्हाला, आम्ही 50 वर्ष तुमच्या पक्षात राहिलो, आम्हाला नाही तिकीट. दुसऱ्याला काल आलेला तिकीट दिला. हे तुझेच वंशज दिसतेत. विठाला विठाला म्हणून मागताना सुद्धा किंवा करुणा भागताना सुद्धा रग कधी सोडायची नाही. देवा, आम्ही देवा शक्तीहीने. तुकोबराय शक्तीहीने होते का? किती नम्रता घ्यावी तुकोबराय. दुसरीकडे म्हणतात आम्ही तुझ्यामुळे, तुझे अंकित झाल्यामुळे आम्ही बलवान झालो. बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत, झालो बळीवंत. झालो बळीवंत, झालो बळीवंत. आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. आम्ही बळ्याचे अंकित एकीकडे म्हणणारे तुकोबराय आज म्हणतात आम्ही शक्तीहीन आहोत. काही शक्ती नाही आमच्याकडे. कधी कधी देवाला म्हणतात काय तुझी शक्तीहीन झालीशे दिसे. किती लीन व्हावा तुकोबरायने, किती लीन व्हावा. तुमचं आमचं साऱ्याच उपलक्षण घेऊन तुकोबराय बोलतात देवाकडे चांगली गोष्ट मागताना एवढं लीन झालं पाहिजे. आपल्या आत्मस्वरूपाची आपल्याला ओळख होण्यासाठी, प्राप्ती होण्यासाठी वेदांताच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर आपल्याला वैकुंठ आणि ब्राह्मी स्थिती प्राप्तच आहे. जीव कधी वैकुंठाहून वेगळा नाही, देवाहून वेगळा नाही. तो देवच आहे. फक्त आपल्याला वाटतं आपण देव नाहीत. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. आणि परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. मोक्ष 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 म्हणजे काय? मुक्ती 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 म्हणजे काय? मोक्ष या शब्दाचा अर्थ तरी काय? शंकराचार्यांनी मोक्ष या शब्दाचा अर्थ केला. मोक्षही नाही ग्रामांतरेन वा नाही नगरांतरेन वा हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृता. मोक्ष नावाचे एक नगर नाही,
मोक्ष नावाचं एखादं गाव नाही. तर मोक्ष म्हणजे काय? हृदयाच्या ग्रंथीचा नाश होणं, याचंच नाव मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे सुटणे. आपल्या पंचांगणात असतं बा, स्पर्श, मध्य आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे सुटला. मोक्ष या शब्दाचा अर्थ काय? सुटणे. कशातून सुटणे? हृदय ग्रंथीतून सुटणे. मी मनुष्य आहे ही जी ग्रंथी आपल्याकडे बांधलोय आपण, दोन पड निर्माण केले, दिली गाठण मारून. गाठणी मारायचं आपल्याला खूप ज्ञान आहे. विठाला नाही नाही तिथे गाठणी मारतो, दोन दोन गाठी. विठाला विठाला कुंडली कवरदा सोडता सोडता सुटत नाही. आणि म्हणून आम्हाला त्याची गरज आहे. देवा आम्ही शक्ती नाही, भाकू तेने करुणा. हो, करुणा की देवाकडे जाण्याची एक शिडी आहे, पायरी आहे. प्रार्थना, करुणा, फार मोठी ताकद या करुणेमध्ये आहे. आपल्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये करुणेचे स्पेशल कितीतरी अभंगी. मला असं वाटतं नाट आहे ना, नाट हे करुणा सागरच आहे. विठाला नाटाचा कुठलाही अभंग घ्या. बरवे झाले आजीवारी, नाही पडिलो मृत्यूचे आरी, वाचून आलो येतवरी, मुरले ते हरी तुम्हा समर्पण. अधिक महिना होता. पंढरपूरला प्रत्येक मठात महिनाभर कीर्तन होते. आणि तो महिनाभर मी पंढरपुरामध्ये होतो. धुंडा महाराजाच्या मठामध्ये महिनाभर कीर्तन होते. आणि त्या एक दिवस सकाळचं कीर्तन वैकुंठवासी गुरुवारी मदन महाराज यांचं आम्ही ऐकलं. पांगुळ झालो देवा, नाही हात न पाय. त्यांची ती वाणी, खूप वर्ष झाले त्याला, खूप चांगलं तब्येत होती त्यांची. त्यावेळेस करुणा स्वरात त्यांनी ते कीर्तन केलं होतं. की कसा करुणाने भरलेला तो अभंग आहे. मला ते अजून शब्द कानात येत. पांगुळ झालो देवा नाही. आणि म्हणून पहा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज, तुम्ही गायक आहात, तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे. काकड्याचं जे भजन आहे बा, काकड्याचं भजन किती करुणा आहे त्या चाली. पूर्वीच्या वर्ग, आत्ताच्या नाही. आत्ताच्या काकडा आणि आत्ताच्या चाली. त्या हरिपाठामध्ये हरिपाठ म्हणते तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता येतो अभंग. त्यावेळेस चाल बदलते आमच्या टाळकऱ्याची. आदिनाथ गुरु सकळ, आधी कुठली आहे? पण काकड्याची जे अभंग त्या चाली पा, सारी करुणा भरली. सारी करुणा, भाकू तेने करुणा, भाकू तेने करुणा. त्या करुणामध्ये दया ओतप्रोत भरलेली आहे. एखादा भिकारी जर दारात आला आणि त्याने जर एक हाक मारली करुणेनी, वाढग माय, माय म्हटल्याबरोबर ती लेकरू जरी पाजित असली तरी उठते. देवाकडे करुणेने हाक मारली पाहिजे. आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे म्हणणारे तुकोबराय. मी ब्रह्म आहे म्हणणारे तुकोबराय. हो, तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही. इतकंच नाही देवा, तुझ्या आधीचे आहोत आम्ही. तुला निर्गुणातून आम्हीच आणलंय.
आणि आता तुला परत निर्गुण सुद्धा आम्ही होऊ देत नाही. तुझ्या शेंडीला धरलं आम्ही. ही भाषा तुकोबरायची असताना सुद्धा आम्ही देवाशक्तीने भाकुतेने करुणा. तुकोबराय म्हणले असते मग तुम्ही तुमचं सामर्थ्य दाखवा ना. नाही देवा, आम्हाला ते शक्य नाही. आमच्या आधी जे मदन महाराजासारखे जे महात्मे गेले त्यांनी संपूर्ण काळ सार्थक केला. नाही, काळाच्या माथ्यावरती उभे राहिले, त्याच्यावरून चालले ते चालले. पावटणी केला काळ, पावटणी केला काळ. ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले माणसं ते साधे नव्हते. त्यांनी काळ पावटांनी केला, पायवाट करून टाकली त्या काळाची, त्याच्यावरून चालले. आणि हा सारा इतिहास तुकोबरायचा. बरं, तुकोबरायच्या जीवनात जर आपण इतिहास पाहिला तर वैकुंठला जातात विमानात बसतांच्या क्षणी तुकोबरायचा पाय असा पुरत नव्हता, वरच्या पायरीवर पाय जात नव्हता. काळ लटलट कापायला लागला. एकदा झालं, दोनदा झालं, पाय विमानात बसेना. जे काळ आला यम आणि असा पाल थापडला, पायरी केली, त्याच्यावर तुकोबरायने पाय देऊन तुकोबरायवर गेलेत. पावटणी केला काळ. ही तुकोबरायची शक्ती साक्षात त्यांनी जगाला दाखवून दिली. कारण जगा काळ खाय, आमची स्मृती, तुमचे आमचं सर्वच भांडवल तुम्ही असेपर्यंत सुद्धा टिकत नाही. संताची कीर्ती अजरामर होती, अजरामर होती. युगान युग जरी गेले, आज आपण 25 वर्षापासून या भूमीमध्ये दर्शनासाठी येतो. आपले वडीलही 25 वर्षापूर्वी इथं आले. आज आपल्या बरोबर आपले मुलंही दर्शनाला येतात 25 वर्षात. आणि 25 वर्षात मुलंही झालेत, नातूही आपल्या बरोबर येतात. अजून 700 वर्षांनी आपल्या पिढीतले लोक इथे येतील. किती? 700 वर्ष. अजून 7000 वर्षांनी लोक इथे येतील. काय झालं? विठाला विठाला तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. ज्ञानेश्वर महाराजाला किती वर्ष झाले? चोखा महाराजाला किती वर्ष झाले? शंकराचार्याला किती वर्ष झाले? हजारो वर्ष झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी शंकराचार्याला वाट पाहिली. आचार्य ते वाट पुसत
शंकराचार्याच्या अगोदर ऋषीमुनी वेदकालीन किती वर्ष झाले, त्यांची सुद्धा कीर्ती अमर अशा प्रकारची राहिली, कारण ते काळातीत महात्मे आहेत. देहाच्या पलीकडे गेलेले माणसं आहेत. काळ त्यांना काही करू शकत नाही. काळ आपल्याला मोजतो अजूनही किती आहे अवकाश. शहाणा माणूस ज्यावेळेस यात्रेला जातो ना शेठजी, त्यावेळेस आपल्याजवळ पैसे किती राहिलेत हा हिशोब ठेवतो. आणि येडा माणूस ज्यावेळेस प्रवासाला जातो, खर्च किती झाला ते मोजीत बसतो. खर्च किती पैसे गेले. पण त्यांनी काय मोजायला पाहिजे बरं, प्रवासात असलेल्या माणसाने राहिलेत किती. तसा काळ हे आपले किती वर्ष झाले ना, आता यांची पंचतरी करायची मिस्त्रीची असं काय नाही करीतो. किती वर्ष झाले त्याच्या डोक्यातच नाही. किती राहिले हे त्याला विचारा. अजूनही किती आहे, सगळ्यात महत्वाचं हे पद नाथबाबाचं. अजून किती राहिलेत. शहाणा प्रवासी जर पैशावरच तो घरी येऊ शकेल ना, जर मला बद्रीनाथला जायला 5,000 लागले तर मागे यायला तेवढेच लागतील ना. तेवढेच हॉटेल, तेवढेच लॉज, तेवढंच खर्च, तेवढंच पेट्रोल. पण मागे येताना हिशोब केला पाहिजे. राहिलेत किती आता तुझे. कशासाठी ताण देतो, कशासाठी मुलाबरोबर भांडतो, कशासाठी सुनाबरोबर लपून कुलूप लावून म्हातारी चहा देती, पत्ती मुलीला देती सुनाला. पूर्वीच्या म्हाताऱ्या ते मेले, आता नाही राहिले ते. मी पाहिलेत त्या म्हाताऱ्या. चहा, पत्ती, साखर आपल्या पेटीत असते. पेटी एक दानकाच दिला ना, ते रेल्वे पास करील. पण सुनाला तेल, फक्त ते खोबरेच तेल प्रत्येक रविवारीच काढून द्यायचं. असे म्हातारे पाहिले की नाही. काय त्या म्हाताऱ्याचं काय राहिलं. त्यांनी फक्त जमिनी विकल्या नाही, तेवढं चांगलं केलं. मी काय बोलतोय, कीर्तीच नाही आपल्याला. कीर्ती कुणाची बी होऊ शकत नाही. हो, संतांनी सांगितलं कीर्ती मानवाची मानू नये. कीर्ती देवाचीच मानावी आणि देवतुल्य संताची मानावी. विठाला काळावर त्यांची सत्ता आहे. पावटणी केला काळ, जया बळ होती ते. मला कबीराच्या घराण्यातलं एक दृष्टांत आठवतंय. कबीर मुलगा कमाल एक दिवस मुलाबरोबर विठू दांडू खेळत होता. आणि विठू दांडू खेळत असताना कमालाची खालची असायची, नेहमीच कमालाची खालची असायची. योगायोगाने त्याची वरची आली आणि ज्याची खालची आली त्याच्या आईने त्याला बोलवून ती गेलं पळून. आणि पळता पळता म्हटलं उद्या देईन तुझा डाव. कधी देईल, उद्या देईल म्हटलं. पण काय त्या मुलाचं दुर्भाग्य, त्या कमालाचं दुर्भाग्य कोणास ठाऊक. ते मुलगा रात्री सर्पदंश झालं आणि मेला. घडलेलं बरं का. एक तर मला गोष्टी सांगता येत नाही, एवढी सांगतो. सकाळी हे जे उठलं नाही, हे कमाल उठला कबीराचा मुलगा, डोळे चोळीत, चड्डी अशी वर धरली, हे काय दांडून ती विटी खाली पडायची, टोपी तर नव्हतीच, असं खाजीत सकाळीच पहाटेच हे उठ. त्याच्या भोवती सारी माणसं बसली होती, रडत होती. हे म्हणायचं उठ. शेजारचे, घरचे, दारचे माणसं रडत होते. कमाल आता नाही उठणार. कसं नाही उठणार म्हणला भामटा. मला तानू घेतलं, दमू घेतलं. आता माझा डाव द्याय ना. जसं जसं कमाल बोलायचा तशी बाकीचे सारे रडायचे. कमाल बेटा, कमाल लहानच, नाही उठणार. कसं उठणार नाही म्हणलं. भाडबेने मला तानू घेतलं. साऱ्या नांगराठीत विठू दांडू आणता माझ्यावर राजा आले. हा उठत नाही. आणि ज्येष्ठ त्या गर्दीत चिरला गडी पायामधून. ती बारीक पोरग कमाल धरला, त्याला उठ म्हणल्यावरती उठला. आणि असं वडायला लागलं. ती बारीक इतके रडायला लागले. शहाणा माणसं जवळ आली, म्हणले कमाल डाव नको घेऊ. आता हुशार असतात माणसं. स्वार्थी बाबतीत हुशाराला एक नंबर समाज. म्हणले कमाल
हा कबीराचा मुलगा आहे म्हणून काळाच्या हातून यांनी सोडून आणलं. पण यांनी का डाव घेतला? आपलं काही चालत नाही काळापुढे. काळापुढं चाललंय कोणाचं? कमलाचं चाललंय, आपलं नाही चाललं. यांनी का डाव दिला आणि कमलाचा डाव एकदा झाला की याला परत काळ डाव मारून परत या मुलाला घेऊन जाईन म्हणून लोकांनीच कमलावर डाव टाकायला ठरवला. नाही दिला डाव, अजून नाही दिला. विठाला पुढे तो मुलगा 100 वर्ष जगलेला इतिहास आहे. मी का बोलतो? काळावर ज्याची कळे काळावरी घातली का. बोला. परी घातली कास एक एका होनी बळी रे. एक एका वनी बळी त्याच्या गावान खेळया कधी नवी सावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया कधी नवी सावारे सुख दे काळावर त्याची सत्ता आहे. माऊलीने जागोजागी लिहिलंय पाय पा केवढा पसरला से चवडा करुण्या माझी वडा आकार गज. फार मोठी सत्ता या काळाची आहे. जगाला गिळंकृत करणार हा काळ. काळ खादला अवघाचे आकार. खाईल नाही, खादला हे भूतकाळ वाचक क्रियापद आहे. खाऊन टाकला. पवारांना सांगायचे नेहमी, पूर्वी मुरळी यायचा, मुरळी, आणि गाड्या नसायच्या. 2-4 दिवस राहायचं. कोणाला माहीत नाही मुरळी आलेला पोरीला. पण ज्यावेळेस ती मुरळी घेऊन जायचा त्यावेळेस साऱ्या गल्लीत कळायचं चालली का अनुभव रखमा चालली. आणि मग साऱ्या वाट्या लावायला रडायच्या. पूर्वी लय रडारडीले राहायचे नवऱ्याकडे जाताना. आता रडत नाहीत, काय नाही काय नाही काय नाही. ते गाडीत जर बसली नवरी अशी मागच पाहिजे गावाकडं. गेला आपला मळा, गेला आपलं रान आपलं. आता मागं नाही बसत. आता गाडी मोटरसायकल 4 व्हीलर पुढं. आता आपलं पुढं कसं होईल? कशी असेल सासू? कशी नाही घाबरू डोको, तुला पाहिले बरोबर मरेल ती. विठाला अण्णा म्हणायचे 4 दिवस मुरळी आलाय, लोकांना वाईट नव्हतं वाटलं. आता ज्यावेळेस घेऊन चाललाय तसा काळ आपल्याला जन्मापासून आपल्या बरोबर आहे. आपल्या बरोबरच आहे. तू इथंच आहे आपल्या आसपास. खिशात उद्या 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 खिशात, डाव्या खिशात आपल्या जवळच बसलेला आहे. पण आपल्याला कळत नाही. पण ज्यावेळेस तो घालतो पण त्यावेळेस जातो. पण जे हरिभक्त आहेत त्यांच्या ठिकाणी काळ येत नाही. यमधर्म सांगे दुता तेथे नाही तुम्हा सत्ता. जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. लका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. आणि म्हणून काळावर संत याची आहे. तुकोबराय म्हणतात, देवा पावटरी केला काळ जया बळ होते ते. पण आमचे संत कसे होते? अजून एक विशेषण तुकोबराय अभंगाच्या शेवटचे. तुका म्हणे वेर्या वेरा, तुका म्हणे वेर्या वेरा, तुका म्हणे वेर्या विरा, तुका म्हणे वेर्या विरा.
देवा शक्ती आम्ही देवा शक्ती रे संत धीर समुद्र संत धीर समुद्र आणि देवा भाकुतेने करुणा आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने संत धीर समुद्र आम्ही देवा शक्ती हिने भाकुतेने करुणा संत वीरातील वीर आहेत. तुका म्हणे वीर संत धीर समुद्र. आपल्या काल्याच्या अभंगातील काय आम्ही बळी वीर गाडी आम्ही बळी वीर गाडी बलवान आहोत वीर आहोत आणि म्हणून ते पद आम्हाला प्राप्त होत. मोक्ष नावाचं पद प्राप्त करण्यासाठी वीरता लागते शूरता लागते. ते कुणालाही कसं मिळेल. असामान्यासाठी असामान्य पद आहेत. ते सामान्यासाठी असामान्य असं नाही असामान्यासाठी असामान्य पद आहेत. इतकं कठीण पद आहे. म्हणून जय अज्ञाना लागे गगन गिळिता ते युग अनेक त्रास अहंतादी भावा पुलिया झाडा देऊन आघव्या पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घराशी. तिथल्या 2-4 ओळी पा घालून कर्म पदाचा कर्म कडा खाली ती मागा. सारे खडतर प्रवास करून त्या ठिकाणी त्या साधकाला जावं लागतं. तेव्हा ते मोक्षपद त्याला प्राप्त होतं. म्हणून याची इच्छा मी करतोय देवा. पण संत वीर आहेत धीर आहेत समुद्र आहेत. मदन महाराजाचा स्वभाव चतुर्मासात आम्हाला पाहायला मिळायचं. मुलाने किती भांडणं केले तरी शांत राहायचे. साधकाची सेवा स्वतः करायची.
भाजी आणायला मंडईमध्ये स्वतः जायचे. कधी कधी 5 पैसे होते त्यावेळेस, 5 पैसे 2 पैसे, 5 पैसे जरी राहिले तर दे, परत दे, 5 दे. पोरं जर म्हटले जाऊ दे बाबा 5 पैसे सोडून दे, का मारोडी म्हणायचे. अशी एवढा व्यवहार त्यांचा चिकट होता. स्वतः ती भाजी उघडेच परब्रह्म होत. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची, हे उघडे होत. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमचा देव उघडा, आमचा सद्गुरू उघडा, आमचा मंत्र उघडा. नेन ब्रह्म मार्ग चुकले उघडे, आमचा देव उघडा आणि आमचे सद्गुरू उघडे, आणि आमचा मंत्र उघडा. मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. आमचं सार उघड आहे, पण सामर्थ्य आहे, सामर्थ्य. आणि म्हणूनच आपल्या कडा आणि कडा परिसराचं भाग्य आहे की महाराजांनी आयुष्यभर महाराष्ट्राची सेवा केली. मोठ्या मोठ्या फडावर त्यांचे कीर्तन पंढरपूरमध्ये व्हायचे, दुंडा महाराजसारखे एक सेवेकरी म्हणून. अनेक साधक त्यांच्यावर. त्यावेळेस साधकांना गरम गरम भाकर मिळायची म्हणजे आपल्या चुलीवरची, मदन महाराजाकडेच. आणि शेवटी शेवटी काय आष्टी तालुक्याचं भाग्य कोणास ठाऊक. कडा ग्रामस्थांनी कधी पुण्य केलं तर कोणास ठाऊक, पण केल्याशिवाय नाही. बरं, अशा ज्या घटना घडतात उगीच घडत नाही, हसू नका तुम्ही. हे कधीतरी इथं पुण्य असेल. आणि कडा गावापेक्षा या भूमीने, या मालकाने कुठं पुण्य केलं तर ही भूमी मदन महाराजाला दिली. आणि मदन महाराजाची समाधी चंद्र सूर्य असेपर्यंत याच ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून एकी केली हातो फळी, ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने, भाको तेने करुणा ज्ञानेश्वर. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.